ये मागे घोषणा द्या ना। संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे। आवाज कुणाचा? शिवसेना। देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे। शिवसेना जिंदाबाद। महाराष्ट्रात 2 महिन्या अगोदर मस्साजोगचे सरपंच बीड जिल्ह्यातील संतोषजी देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली। अद्यापपर्यंत एक आरोपी त्यातला हाती लागलेला नाही आहे। माझं एकच म्हणणं आहे, या सर्व आरोपींना ज्याप्रमाणे संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केली त्याचप्रमाणे या सगळ्या आरोप्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे आम्ही आमचे पक्षप्रमुख शिवसेना नेते एकनाथजी शिंदे यांना आज निवेदन पाठवलं आहे। आणि त्यांच्या या नियोजनामार्फत या महाराष्ट्र सरकारला आम्ही एकच विनंती करतो, सरकार जरी आमचे असले तरी ही गुंड प्रवृत्तीचे लोक यांचं नाक ठेचल्या गेलं पाहिजे। त्याकरता आज आम्ही संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी याकरता आज इथं खामगाव विधानसभा मतदार उपविभागीय जळगाव दामोद यांच्या आपल्या खामगाव इथं आज आंदोलन केलेलं आहे। गेल्या 2 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये गाजत असलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोषजी देशमुख यांच्या निर्गुण झालेल्या हत्येप्रकरणी आज 2 महिने होऊन सुद्धा एक आरोपी फरार आहे आणि जे आरोपी जेलमध्ये आहे त्यांना मीडियाच्या माध्यमातून आणि याच्यातून समजते आहे की त्यांनासुद्धा VIP ट्रीटमेंट दिल्या जात आहे। अशा क्रूरपणे हत्या करणाऱ्या लोकांना लवकरात लवकर शासनाने ही केस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालून त्यांना लवकरात लवकर फाशी द्यावी यासाठी आज आम्ही येथे खामगाव विधानसभा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख शांतारामजी दाने यांच्या नेतृत्वामध्ये संतोषजी देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी मिळावी यासाठी हे इथे त्यांच्या पुतळ्याला चापला मारून आणि पुतळा जाळून आम्ही या ठिकाणी हे आंदोलन केलेले आहे। तरी आपलं जरी सरकारमध्ये असलो तरी आमची सरकारला विनंती आहे की जो अन्याय ह्या लोकांनी संतोषजी देशमुख आणि त्यांच्या परिवारावर केलेला आहे त्या अन्यायाला लवकरात लवकर न्याय देऊन त्या आरोपींना फाशी देण्यात यावी। त्यांना जर फाशी दिली नाही आणि ते जर लोक उद्या जामीनवर किंवा कशावर जर बाहेर आले तर त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून ही जनता आणि शिवसेना धडा शिकवेल अशी आम्ही शिवसेनेच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो।